आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा सज्ज केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपूरमध्ये विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून वारकऱ्यांच्या श्रद्धेचा महोत्सव आहे. त्यामुळे नगर परिषद, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, अग्निशमन, परिवहन, वीज, मंदिर समिती आणि इतर सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. वारीनंतर प्रत्येक वारकरी समाधानाने परतला पाहिजे अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने आतापर्यंत 671 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली असून या निधीतून रस्ते, दर्शन मंडप, पायाभूत सुविधा आणि अन्य विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. यंदाच्या वारीसाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली असून अतिरिक्त ॲम्ब्युलन्स, आवश्यकतेनुसार बसण्याची व्यवस्था आणि प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच NDRF, अग्निशमन दल, पोलीस, CCTV देखरेख, वाहतूक नियंत्रण, वीज पुरवठा आणि स्वच्छतेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकाकडूनही मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीची मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरीत VIP कोणी नाही, मीही वारकरी म्हणून मुक्त दर्शन घेतले. प्रत्येक वारकऱ्याला सुलभ दर्शन मिळावे हीच आमची भूमिका आहे, असे सांगत शिंदे यांनी प्रशासनाला वारीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे निर्देश दिले. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.